तर गाईस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईस मी आता जात आहे ऑफिसला नाही जाणार आहे. ऑफिसचा ड्रेस तर घातला आहे बट ऑफिसला लेट जाणार आहे. तर मी आणि माझा मित्र जातो आहे CSTला लाईक क्लिनिकमध्ये. लाईक तिकडे आमचे माझे दात इम्प्लांट करायचे 2. तर तिकडे विचारणार आहे काय म्हणजे काय कॉस्टिंग आहे अँड ऑल. तो बोलला तिकडे कमीच रेट आहे, लाईक कमीच रेट आहे हे सगळं दात इम्प्लांटेशन आणि कॅप हे सगळ्याचं. तर बेसिकली माझे 2 दात नाहीत तर मी दोन्ही दाताचे इम्प्लांटेशन करणार आहे. आता नाही करणार, जस्ट पहिलं डॉक्टरकडनं कन्सल्ट करणार की कशी प्रोसेस असणार, कधी ते लोक एक टाईम देणार त्या दिवशी यायचं आहे आणि इम्प्लांटेशन करायला लागणार. ते 1 बाय 1 करतील. पहिलं रूट कॅनल करतील, त्याच्यानंतर इम्प्लांटेशन करतील. तर आम्ही तेच चौकशी करायला जातो आहे की किती रुपयामध्ये होईल. तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा. मी तुम्हाला फुल दाखवणार आहे, लाईक मी कसं जाणार आहे आणि कसं त्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहे आणि लाईक ते सगळी चौकशी करणार आणि ती सगळी जे काय आहे ते सगळं व्हिडिओमध्ये टाकणार. तर व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघाल तरच समजेल तुम्हाला व्हिडिओ. आणि तुम्हाला मी पाहिलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मॅप पण टाकून देईल की कसं जायचं आहे. लाईक लोकेशन एक्झॅक्ट लोकेशन टाकेन. मग तुम्ही डायरेक्ट CST स्टेशनला जेव्हा पण उतराल तर तुम्ही डायरेक्ट मॅपला लोकेशन लावू शकता आणि तिकडून डायरेक्ट जाऊ शकतात मॅप लावून. तर बघू आता CSTने किती लांब आहे. मला ॲक्च्युअलमध्ये माहिती नाही कुठे आहे ते, बेसिकली माझ्या मित्रालाच माहिती आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि असंच लाईक शेअर असंच मला सपोर्ट करत राहा. तर कारण मी असं नवीन इंटरेस्टिंग काय काय गोष्टी आणत राहीन. तर गाईस भेटू आपण एंडपर्यंत. लेट्स गो. तर गाईस मी फुल रेडी झालो आहे आणि आता मी निघालो आहे. आता मी इथून डायरेक्ट जाणार भांडूप स्टेशनला. आणि माझा मित्र मला बोलला की तू मला डायरेक्ट CSTला भेट. तर तो मला डायरेक्ट CSTला भेटणार आहे. तर मी इथून डायरेक्ट आता जाणार भांडूप स्टेशनला. तिथून भांडूप स्टेशनवरनं मी ठाण्याला जाणार बिकॉज ठाण्यावरनं मी मग CST जाणार बिकॉज ट्रेनला खूप गर्दी असते सकाळच्या टायमाला. तर मी ठाणा ट्रेन पकडणार. ठाणा ट्रेनमधून ठाण्याला जाणार, मग ठाण्यावरनं जाणार डायरेक्ट CSTला. तर 8:30पर्यंत पोचते असं दाखवते. तर बघू गाईस किती वेळापर्यंत पोचतो आणि मी एंडपर्यंत अपडेट देईन. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि असेच बने राहा लास्टपर्यंत. चला गाईस लेट्स गो. आपण भेटू डायरेक्ट CST स्टेशनला. तर गाईस दाबून नाश्ता केलेला बिकॉज दाताची ट्रीटमेंट करायची आहे. तर मग पहिलं दाबून नाश्ता करून जावा. तर गाईस मी आता CST स्टेशनला आलो आहे. तर आम्ही आता इथून हॉस्पिटलमध्ये जाणार आहे डेंटिस्टकडे. लाईक पहिला आम्ही कन्सल्ट करणार, त्याच्यानंतर आम्ही डिसिजन घेणार की कधी ते लोक अपॉइंटमेंट देतील अँड ऑल. तर धनराज तुला यायचं मन आहे तर येऊ शकतोस तू. हा धनराज तुला काय बोलायचं आहे का? तर गाईस लेट्स गो. तर आम्ही पोचतो आणि तुम्हाला सगळं एंडपर्यंत सांगू की तिकडे काय काय लाईक काय काय मशीन्स अँड इक्विपमेंट्स आहे. तर तुम्हाला एंडपर्यंत अपडेट भेटेल. तर गाईस स्टेशनपासून समथिंग 5 मिनिट्सच्या डिस्टन्सवरती आहे. तर आम्ही आता पोचलेलो आहे हॉस्पिटलच्या इथे. तर लाईक मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, हॉस्पिटलची पूर्ण लिंक टाकून देईन. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात. लाईक तुमचे दात बीत जर रूट कॅनल करायचं असेल आणि जर लाईक तुम्हाला इम्प्लांट करायचं असेल तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही येऊ शकता. ते व्हिजिट करून एकदा चेकअप करू शकता. तर गाईस मी तुम्हाला हॉस्पिटलचा फोटो दाखवतो. तर एकदा बघा फुल बोर्ड. तर गाईस इथे येऊन लाईन लावायची आहे. कुठलं तरी वॉर्ड आहे तिकडे तुम्हाला ते लोक सांगतील, कोणाला विचारल्यानंतर इथे येऊन लाईन लावायची आहे. तर इथे तुम्हाला चिठ्ठी देतील, सगळं रजिस्ट्रेशन करतील, ऑनलाईन रजिस्ट्रेशन सगळं करणार आहे लोक. आणि मग तुम्हाला म्हणजे 2-3 ठिकाणी पाठवणार. इथे खूप फिराफिरी आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर थोडं कष्ट करायला लागणार बिकॉज फ्रीमध्ये पाहिजे तर थोडंफार तुम्हाला ॲडजस्ट करायला लागणार. तर तुम्हाला सगळीकडे फिरवणार, इथे तिकडे फिरवणार, ह्याच्याकडनं चेक करणार, त्याच्याकडनं चेक करणार. तर मी तर गेलेलो तर माझं पण तसंच झालं की मी
एकदा तिकडे गेलो, एकदा दुसरीकडे गेलो, एकदा तिसरीकडे गेलो. तर तुम्हाला फिरायचंच आहे म्हणजे लाईक कधी वॉर्ड 235ला गेलो, कधी वॉर्ड 246ला गेलो. तर गाईस फायनली आम्ही हॉस्पिटलवरनं डायरेक्ट आता आलो आहे ऑफिसला. 2 वाजलेले आहेत, लेट झालेला आहे खूप. तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा, हॉस्पिटलला जाऊन बघा एकदा नक्की. खूप चांगलं आहे, पण तिकडे फेऱ्या खूप मारायला लागतात. आणि मी माझं हे होणार आहे, सिमेंट भरणार आहे 23 तारखेला. आणि सप्टेंबरमध्ये डेट दिली आहे रूट कॅनलची, आणि ते सगळं 500 रुपये झालं. तर बघू आता आपण नक्की की कधी हे होणार आहे रूट कॅनल आणि हे फिलिंग. तर व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल की कसं जायचं आहे, कसं तिकडे हे करायचं आहे. म्हणजे खूप फेऱ्या मारायला लागणार, तर तुम्ही जाऊन एकदा बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा की व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ अँड काइंडली सपोर्ट. असे मी नवीन कंटेंट आणत राहीन आणि असे नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करेन. त्याच्यामुळे तुम्हाला हे पण भेटेल लाईक कुठे स्वस्तामध्ये काय वस्तू होत असेल तर ते तुम्ही तिकडे जाऊन करू शकता. तर असे मी व्हिडिओ नवीन काय आणत राहीन. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागणार. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर. हिट द बेल आयकॉन अँड प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट नेक्स्ट व्हिडिओ मी कशावरती बनवू. आणि हे शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्यांना तीचचा प्रॉब्लेम आहे आणि ज्यांना तीचचं ऑपरेशन अँड ऑल करायचं आहे, तीच प्लांटेशन अँड ऑल एव्हरीथिंग तिकडे सगळं होतं. तर तुम्ही एकदा चौकशी करू शकता. मी नेक्स्ट व्हिडिओ अजून बनवेन. प्रभादेवीला पण एक आहे हॉस्पिटल, तर तिकडे गेलो तर मी नक्की बनवेन. तिकडे कमीत कमी स्वस्तामध्ये होतं इम्प्लांटेशन. इथे 13,000 रुपये इम्प्लांटेशन आहे आणि प्रभादेवीला समथिंग 4,500मध्ये एका दाताचं इम्प्लांटेशन होतं. तर बघू, जर मी तिकडे गेलो तर नक्की व्हिडिओ बघेन. चलो गाइस, थैंक यू. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. प्लीज़ लाइक, शेयर, सब्सक्राइब एंड कमेंट. बाय बाय. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है.